नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपली आई परत यावी म्हणून देवी आईजवळ प्रार्थना करत असते। ती म्हणत असते की देवी आई, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर माझी आणि माझ्या आईची भेट होऊ दे, अशी तिने देवी आईजवळ आपली इच्छा व्यक्त केलेली असते। आणि त्याच आता देवी आईच्या समोर लताने आपल्या मुलीसाठी एक मेसेज हा सोडलेला असतो आणि जानकीचं लक्ष त्या मेसेजकडे सुद्धा गेलेलं असतं। म्हणजे इथे जानकीची आई मंदिरामध्ये आली होती हे जानकीला कळलेलं असतं। आई आहे म्हणजे हा मेसेज माझ्याच आईने माझ्यासाठी लिहिला असेल असं जानकीला कळतं। आणि प्रेक्षकांनो, इथे आता शोध घेण्याची दिशा पूर्णपणे बदललेली असते। जानकीने पोलिसांना ऋषिकेशला सांगायला सांगितलेलं असतं की माझी आई मुळशीमध्येच आहे आणि तुम्ही तिचा लवकरात लवकर शोध घ्या, असे इथे जानकीने आता पोलिसांना सांगितलेलं असतं। त्यामुळे मुळशीमध्ये सगळीकडे आता ऋषिकेशच्या सांगण्यावरून पोलीस तैनात करण्यात येतात इथे आता लताचा शोध घेण्यासाठी। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये खूपच छान पद्धतीने इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पाडण्यासाठी तिच्या विरोधामध्ये पुरावा मिळवणं हे गरजेचं असतं। त्यामुळे इथे जानकीने सांगितलेलं असतं की ऐश्वर्याच्या विरोधामध्ये कुठला तरी ठोस पुरावा हवा, नाहीतर आपण जर ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर उघडं करायला गेलो ना, तर ती म्हणेल की मी असं काहीही केलेलं नाही आहे, ती सगळं माझ्यावरती ढकलून मोकळी होईल आणि स्वतः मात्र करून सवरून नामानिराळी राहील। इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर आणायचं असेल ना, तर सगळ्यात आधी तिच्या विरोधामध्ये आपल्याकडे ठोस पुरावा असणं गरजेचं आहे, असं जानकी म्हणते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सारंगने भन्नाट युक्तीने आता ऐश्वर्याच्या तोंडून तिचा गुन्हा हा सगळा वधवून घेतलेला असतो। ऐश्वर्याने स्वतःहून संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि सारंगने त्याचा व्हिडिओसुद्धा तयार केलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याच्या गुन्ह्याची सगळी कबुली तिने दिल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवण्यात आलेला असतो। म्हणजे जर इथे ऐश्वर्याने गुन्हा केलाय आणि ती नाकबूल गेली तर पुरावा तर हवा ना सगळ्यांसमोर सादर करायला। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भन्नाट युक्तीने आता पुरावा तर गोळा केलेला असतो आणि एका बाजूला जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी योग्य वेळी मंदिरामध्ये जाऊन जानकीने आपल्या आईचा, लताचा जीवसुद्धा वाचवलेला असतो आणि इथे पोलिसांनी सुद्धा त्यांची मदत केलेली असते आणि त्या गुंड लोकांना, ऐश्वर्याच्या गुंड लोकांना सुद्धा ताब्यात घेतलेलं असतं। आणि त्यानंतर जानकी ऋषिकेश लताला एका सुखरूप ठिकाणी घेऊन जातात आणि इथे गणपती बाप्पाचं आता दुसऱ्या दिवशी आगमन असतं। त्याच दिवशी घरामध्ये इथे आता सारंग आणि लता या दोघांनी सुद्धा एंट्री घेतलेली असते। त्यामुळे दोघांना समोर बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे लता आता मुळशीमध्ये आलेली असते आणि ती जानकीला भेटण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच दिवशी तिला ऐश्वर्याने बघितलेलं असतं आणि ऐश्वर्या तिला पकडण्याचा प्रयत्न करत असते। ऐश्वर्याने लताला पकडण्यासाठी तिच्या मागावरती तिची गुंड माणसं लावलेली असतात आणि ते इथे लताला शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतात। त्यानंतर प्रेक्षकांनो, लता मंदिरामध्ये जाते आणि तिथे आपल्या मुलीला माहिती देते की ती जिवंत आहे म्हणून। तो मेसेज वाचल्यानंतर जानकी म्हणत असते की ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे। मंदिरामध्ये तिने माझ्यासाठी एक मेसेज सोडला होता, आई आहे। मग असं कोण लिहिल ना आई आहे म्हणून, म्हणजे नक्कीच तिथे मंदिरामध्ये माझी आई असेल का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझी आई जर जिवंत असेल तर ती तुला भेटण्याचा सुद्धा नक्कीच प्रयत्न करत असेल। तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, जशी माझी आई जिवंत आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, तशी ती ऐश्वर्याला सुद्धा माहिती आहे। मग कशावरून ऐश्वर्याने माझ्या आईच्या मागावरती तिने कशावरून तिची गुंड माणसं पाठवली नसतील? आईच्या मागावरती माणसं असतीलच, म्हणून तर ऐश्वर्या जास्त वेळ घरामध्ये सुद्धा नसते आणि माझी आई माझ्याजवळ पोचू शकत नाही आहे। काय करू मी ऋषिकेश? आईच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा नक्की।
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की आपल्याला काही करून ऐश्वर्याच्या विरोधामध्ये ठोस पुरावा मिळवावा लागणार आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, अगदी बरोबर. म्हणजे जरी पण आपण सगळ्यांनी जाऊन सांगितलं ना की ऐश्वर्याने एवढी सगळी कारस्थानं केलीत, तरीसुद्धा ऐश्वर्या काय म्हणेल, तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं मी केले म्हणून? तेव्हा जानकी म्हणते, अगदी बरोबर. कारण ती मला माझ्या आईच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न करते. माझ्यासारखी साडी नेसून तिने तो व्हिडिओ पाठवला होता ना, म्हणजे ती काही करू शकते, कितीही खालच्या थराला जाऊ शकते. तिने माझ्या आईला पाण्यात ढकललं आहे आणि नाव मात्र माझ्यावरती आणलं आहे आणि मी ते केलेलं नाही आहे, म्हणून माझ्याकडे ती पुरावे मागते. तेव्हा इथे जरी पण माझी आई आली आणि तिने सांगितलं हे सगळं ऐश्वर्याने केले, तरीसुद्धा ऐश्वर्या काय म्हणेल की माझी आई मला वाचवण्यासाठी ऐश्वर्यावरती नाव टाकते. आपल्याकडे काही पुरावा नाही आहे की हे सगळं ऐश्वर्याने केले म्हणून. आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावा नक्कीच हवा आहे. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, आपल्याकडे ना एखादा व्हिडिओ तरी हवा आहे ज्याच्यामध्ये ऐश्वर्या सगळं कन्फेशन देईल. म्हणजे अगदी कशा पद्धतीने हे सगळं तिने प्लॅन केलं होतं हे तिने आता घाबरून बोललं पाहिजे. तो व्हिडिओ आपल्याकडे हवा आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी, ऋषिकेश, माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि तेव्हा इथे जानकीने एक आयडिया सुचवलेली असते. ती म्हणते की ऐश्वर्याच्या विरोधात आपल्याला आता ठोस पुरावा हवा आहे, जो आपण सगळ्यांच्या समोर अगदी कोर्टासमोरसुद्धा सादर करू शकतो. त्याच्यामध्ये आता ऐश्वर्याने स्वतः सगळ्या गोष्टी कन्फेस केल्या पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणतो की ठीक आहे, आता ऐश्वर्याच्या तोंडूनच तिचा गुन्हा कबूल करून घेऊया. तेव्हा इथे सारंगचा आता भूतासारखा मेकअप करायचा असं ठरलेलं असतं. तेव्हा अवंतिका म्हणत असते, सारंग भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही जिवंत नाही आहात या गोष्टीवरती ऐश्वर्याचा विश्वास बसला आहे. तेव्हा तुम्ही आता भूत बनून तिच्यासमोर जा आणि तिच्या तोंडून सगळं वधवून घ्या. मग तर चालेल ना? तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो चालेल ना. ऐश्वर्याचा गुन्हा सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. तेव्हा इथे मेकअपची सगळी तयारी करण्यात आलेली असते आणि अवंतिकाने इथे सारंगचा छान असा मेकअप तयार केलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, उद्या गणपती बाप्पांचं आगमन असतं आणि आज रात्रीच इथे त्यांना त्यांचा प्लॅन सुरू करायचा असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, मला असं वाटतंय माझी आई मंदिरामध्ये तर आली नसेल ना? म्हणजे बघा ना, आईने मंदिरामध्ये असं लिहून ठेवलं होतं की आई आहे. मला का असं वाटतंय की माझ्या आईचा जीव धोक्यात आहे. आपण एक काम करूया का ऋषिकेश? म्हणजे आईने ज्या अर्थी तिथे माझ्यासाठी मेसेज लिहून ठेवला होता त्या अर्थी माझी आई तिथे आलीच असेल ना? मग ती तिथेच कुठेतरी आजूबाजूला असेल का? ऋषिकेश, आपण एक काम करूया का? आपण त्या मंदिरामध्ये परत जाऊया आणि आजूबाजूला चेक करूया. तिथे जर माझी आई असेल तर, ती कुठल्या संकटामध्ये असेल तर तेवढीच आपल्याला तिची मदत करता येईल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आपण दोघेजणं आता त्या मंदिराच्या आजूबाजूला जाऊन लता आईंना शोधूया. सारंग, अवंतिका आणि सौमित्र, तुम्ही तिघेजण ऐश्वर्याच्या तोंडून तिचा गुन्हा कबूल करून घ्या. काही झालं तरी पुरावा तिच्या विरोधात हवाच आहे, तो सुद्धा आज रात्री. कारण उद्या सकाळी आपल्याला तिथे ऐश्वर्याची हक्कलपट्टी करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ठरलं तर मग म्हणून सगळेजण आता एकत्र आलेले असतात. त्यानंतर इथे आता सारंगने प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्याच्या आणि त्याच्या नावावरती करावेत अशी त्याची इच्छा असते. पण ऐश्वर्याने संपूर्ण पेपर स्वतःच्या नावाने केलेले असतात आणि इथे ऋषिकेशने त्याच्यावरती सह्या केलेल्या असतात. ती प्रॉपर्टी आता ऐश्वर्याच्या नजरेसमोर येत असते. इथे आता सौमित्र याने कॅमेरा ऑन करून तिथे आता ऐश्वर्याच्या रूममध्ये लावून ठेवलेला असतो. फ्लाईटवरती फोन असतो जेणेकरून कुणाचाही फोन येणार नाही आणि इथे आता व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून ठेवलेला असतो आणि एका बाजूला इथे सारंग आता लपून बसलेला असतो. ऐश्वर्या जेव्हा झोपण्यासाठी आता बाहेर येते फ्रेश वगैरे होऊन, तेव्हा इथे ती झोपण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच सारंग आता जागा होतो. सारंग आता वरती उभा राहतो आणि म्हणत असतो, ऐश्वर्या, झोपलात का शांतपणे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या खूपच जास्त घाबरते. त्यानंतर अवंतिका आणि इथे सौमित्र दोघेजण आता लपून छपून सगळं काही बघत असतात. मोबाईल तर रेकॉर्डिंगसाठी आता ठेवलेलाच असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, सारंग, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा सारंग म्हणतो, का परत आलोय म्हणून भीती वाटते का तुम्हाला? तुम्ही काय काय केलं ना ऐश्वर्या, माझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी? का केलं तुम्ही असं? हे नाटक तुम्ही कशासाठी केलं? प्रॉपर्टीसाठी केलं सगळं? आमच्याकडून बदला घ्यायचा होता म्हणून केलं का? प्रॉपर्टी दोघांच्या नावावरती करते असं म्हणून तुम्ही एकटीच्या नावाने का केलीत?
तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो मी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला की हे तुमचे घरचे लोक तुम्हाला इथे बुद्धू समजतात, तुम्हाला वेडं समजतात. थोडं गोड गोड बोलले असते, ती जानकी इतकी हुशार आहे, तुम्हाला थोडं ब्लॅकमेल केलं असतं, गोड गोड बोलली असती आणि संपूर्ण प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावाने करून घेतली असती, तिच्या नवऱ्याच्या नावाने केली असती आणि तुम्हीसुद्धा सही करून मोकळे झाला असतात. तेव्हा सारंग म्हणतो, पण दादाने तर चौघांच्या नावावरती प्रॉपर्टी केली होती ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, पण ती प्रॉपर्टी फक्त आपल्याला हवी होती ना, सगळं आपल्या ताब्यात हवं होतं की नाही. सारंग तुम्ही लांब राहा, तुम्ही जवळ येऊ नका सारंग, मला तुमची भीती वाटते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, मग म्हणून तर मी तुम्हाला सोडून गेलो ना. तुम्ही मलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलात, माझ्या अंगावरती गाडी घालायला सांगितलीत, मी ज्या गाडीमध्ये होतो बरोबर तुमची गाडी येऊन त्या गाडीला कशी काय धडकली. तेव्हा इथे आता सारंग हे सगळं बोलत असतो ते खोटं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही सारंग, मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न नाही केला आहे, अहो मी कशाला तुम्हाला मारू. तेव्हा सारंग म्हणतो, का तुम्ही इथे जानकी वहिनीच्या आईला मारू शकता तर तुम्हीसुद्धा मला मारूच शकता ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, मी त्या जानकीच्या आईला मारले म्हणून मी तुम्हाला का मारेन. अहो तिचं मरणं गरजेचं होतं, कारण ती जर जिवंत राहिली असती तर तिने सगळ्यांना सांगितलं असतं ना की आपणच तिला पार्वती बनवून आणलं होतं, मी तिला या घरामध्ये जानकी आणि इथे सुमित्राई या दोघींना एकमेकांपासून तोडण्यासाठी आणलं होतं, या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आणलं होतं ना सारंग. अहो तुम्हीसुद्धा होतात ना माझ्याबरोबर. आपण ती डायरी सापडली म्हणूनच आपण त्या लताबाईंना पार्वती म्हणून घेऊन आलो. आता मला कुठं माहिती होतं की ती पार्वती आपण जिला बनवून आणले ती लता त्या जानकीची आई असेल म्हणून. नंतर मला कळलं की ती जानकीची आई आहे, म्हणून मी खोटंसुद्धा बोलले ना की मी जानकी आहे म्हणून, मी तुझी मुलगी आहे असंसुद्धा मी म्हणाले. आणि नंतर त्या ओवीमुळे त्या लताला कळलंच की जानकी हीच तिची खरी मुलगी आहे. आणि मग काय, तिने आपली साथ सोडली आणि जाऊन त्या जानकीला सगळं सांगितलं असतं, मग आपलं भांडं फुटलं असतं ना की त्या जानकीने लताला या घरामध्ये आणलं नव्हतं, मी आणलं होतं म्हणून, कारण मला ती पार्वतीची डायरी मिळाली होती, त्याच्यामुळे हे सगळं मी नाटक केलं होतं. हे जर सुमित्राईंना कळलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे ना सारंग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, अहो पण तुम्ही हे सगळं केलं, पण मग प्रॉपर्टी माझ्या नावाने केली नाही तर नाही, पण प्रेग्नंट असल्याचं नाटक का केलं तुम्ही. तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात हे मला कळलं होतं, म्हणूनच मी गाडी घेऊन निघालो आणि तेवढ्यात माझा अपघात झाला. हे सगळं तुमच्यामुळे झालं ऐश्वर्या, मला माहिती आहे तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, प्रेग्नेंट असल्याचं नाटक केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण मला भीती वाटली होती तुम्ही जाऊन सगळं काही आईंना सांगाल आणि आई मला घरातून बाहेर काढतील, म्हणून त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलं, मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलं, मला माफ़ करा सारंग, मला माफ़ करा. तेव्हा इथे सारंग आता ऐश्वर्याला घाबरवतो, ऐश्वर्या इतकी घाबरते की ती बाहेर पळूनच जाते. तेव्हा इथे सारंग आता तो मोबाईल घेतो, त्याच्यामध्ये इथे आता ऐश्वर्याने तिच्या गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिलेली असते आणि तो मोबाईल आता सारंग घेतो आणि जाऊन सौमित्रला देतो. त्याच्यामध्ये ऐश्वर्याने कशा पद्धतीने इथे लताला पार्वती बनून आलं, घर तोडण्यासाठी, जानकी आणि सुमित्रामध्ये भांडण होण्यासाठी, त्याचबरोबर अजून खूप पुरावे आता तिने दिलेले असतात आणि ज्याच्यामुळे इथे सगळ्यांना सत्य आता समजणार असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेश मंदिरामध्ये जातात, जिथे लता म्हणत असते की देवी आई, माझी जानकी आणि माझी भेट होऊ दे, माझी मुलगी आईसाठी कासावीस होत असेल, इतकी वर्ष माझी मुलगी अनाथ म्हणून राहिली, आता तरी शेवटच्या क्षणी माझी आणि तिची गळाभेट होऊ दे. तेव्हा इथे गुंड लोक येतात आणि म्हणतात की लताबाई, आम्ही पाठवतो ना तुम्हाला तुमच्या मुलीकडे, आम्ही पाठवतो, चला आमच्याबरोबर. तेव्हा इथे आता लता घाबरते आणि ते गुंड लोक लताला जबरदस्तीने आपल्याबरोबर घेऊन जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेश तिथे पोचलेले असतात आणि पोलीससुद्धा बरोबर असतात. जानकी म्हणते, ते बघा इन्स्पेक्टर साहेब, ही माणसं ऐश्वर्याची आहेत आणि ती माझ्या आईला घेऊन जात आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर त्या माणसांना आता दोघांनाही ताब्यामध्ये घेतात आणि त्यानंतरला जानकी ऋषिकेश आता लताबाईंना घेऊन इथे आता आउट हाऊसमध्ये घेऊन जातात आणि एका सुखरूप ठिकाणी लताला ठेवून देतात, जेणेकरून ऐश्वर्यापर्यंत ही गोष्ट पोचता कामा नये म्हणून. तर इथे ऐश्वर्याच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो. जर ऐश्वर्याने इथे आता मागे साक्ष घेतली, ती जर म्हणाली की मी काही केलेलं नाही आहे, हे खोटं बोलत आहेत, तर इथे कुठला तरी पुरावा हवा जो इथे सादर केल्यानंतर ऐश्वर्या गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल. त्यामुळे इथे ऐश्वर्याचा स्वभाव पाहता
खूप मोठा पुरावा जवळ ठेवणं हे गरजेचं होतं आणि ते जानकीने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आता इथे रणदिवेंच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं. गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर त्यांची प्रतिष्ठापना होते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो घरामध्ये एंट्री होते ती सारंग आणि लताची. तेव्हा ऐश्वर्या त्या दोघांना बघते आणि खूपच जास्त ती घाबरलेली असते, कारण इथे लता आणि सारंग दोघेही जिवंत असतात आणि ते समोर आलेले असतात. तेव्हा इथे सारंगला बघून तर ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून जाते, कारण तिच्या विरोधामध्ये सारंगमुळे खूप मोठा पुरावा रणदिवेंना मिळालेला असतो, ज्यामुळे ऐश्वर्या पूर्णपणे फसणार असते.